आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडी लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसानं उल्हास नदीनं बुधवारी धोक्याची पातळी ओलांडली आणि त्यानंतर बदलापूरकर महापुराच्या भीतीनं धास्तावले। मात्र पावसाचा जोर ओसरला आणि महापूर टळला। बदलापूर शहरातून वाहणारे जे नाले आहेत त्यातील पाणी ज्यावेळी उल्हास नदी घेत नाही त्यावेळी बदलापूर शहरातील नाल्यांमधील पाणी शनीनगर, हेंद्रेपाडा, रमेशवाडी आणि आजूबाजूच्या परिसरांमध्ये शिरतं। आधीच अनेक विकासकांनी आणि भूमाफियांनी बदलापूर शहरातील नाल्यांची जागा घेऊन हे नाले अरुंद केलेत। आता या अरुंद असलेल्या नाल्यांमध्ये कोट्यवधी रुपयांची संरक्षक भिंत बांधून राहिलेल्या जागेत पालिका उद्यान उभारणार आहे। बदलापूरकरांची कोणतीही मागणी नसताना शनीनगर भागात फक्त ठेकेदाराला यातून फायदा व्हावा या उद्देशानं नाल्यात हे काम केलं जात असल्याचा आरोप केला जातोय। समजा हे उद्यान तयार झालं, ते पावसाळ्यात दरवर्षी पाण्याखाली येणार आणि कोट्यवधी रुपयांचा चुराडा होणार। मग हे सगळं माहीत असताना बदलापूरकरांच्या पैशाची अशी उधळपट्टी का? नाल्याच्या ठिकाणी उद्यान उभारण्याची गरज काय? बदलापूरकरांनी इथे उद्यान उभारण्याची मागणी केली होती का? असे विविध प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत। मनसैनिक तर याबाबत चांगलेच आक्रमक झालेत। त्यांनी नाल्यात उभारलेली ही संरक्षक भिंत तोडण्याचा निर्णय घेतलाय। मनसैनिकांनी स्वतः भर पावसात ही भिंत तोडण्याचा प्रयत्न देखील केला आहे। त्याचबरोबर त्या ब्रिजला लागून एक अनधिकृतरित्या गार्डनचं काम चालू होतं, जे 40 फूट नदी आतमध्ये नाल्यामध्ये चालू आहे आणि ते काम होऊ नये याच्यासाठी सुद्धा आम्ही पत्रव्यवहार केलेला होता। नगरपालिकेने ऐकलेलं नाहीये। ती जी रिटनिंग वॉल आहे ती रिटनिंग वॉल नाल्यामध्ये बांधलेली आहे आणि इथे गार्डन होणार असं सांगितलं गेलं होतं। तर मला तर एकच म्हणायचं आहे की कुळगाव बदलापूर नगरपालिकेमध्ये बदलापूर शहरातले जे नाले आहेत ते त्यांच्या रेकॉर्डवर नाहीयेत, तर ते रेकॉर्डवर येणं गरजेचं आहे। नाले बुजवून तुम्ही जर सुशोभीकरण करणार असाल, विकास करणार असाल तर अशा प्रकारचे विकास बदलापूरकरांना नको आहे आणि अशा प्रकारचा विकास जर कुठे नाले बुजवून आणि जर होत असेल तर त्याला मनसे रस्त्यावर उतरून विरोध करेल। आणि आज मी स्वतः माझ्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन ही जी वॉल आहे ही वॉल आम्ही तोडलेली आहे। लवकरात लवकर कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी ती वॉल तोडावी, अन्यथा जेसीपी लावून मी ती वॉल तोडणार। या प्रकरणी पालिकेचे अधिकारी पाहणी करून निर्णय घेणार आहेत। मात्र ज्या शनीनगर भागातील नाल्यांमुळे नागरिकांच्या घरात पावसाळ्यात पाणी शिरतं तो अरुंद नाला आणखीनच अरुंद करण्याचा घातलेला घाट बदलापूरकर नक्कीच हाणून पाडतील। पब्लिक मीडिया, बदलापूर। तुम्हाला ही बातमी कशी वाटली या संदर्भातील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। धन्यवाद।